अंतरवर्त तसे देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चतुर जानोनी अंतरवर्त तसे विठ्ठला गलद्दान गंडम मिलद्भुंग खंडम चलच्चार शुंडम जगत्राण शुंडम लसद्धंत खंडम विपद्भुंग चंडम शिव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकरो प्रथम नमः पांडुरंगाकरो प्रथम कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानेशवादापणोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सर्वमङ्गलमाङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा,
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। देव जाणता अपोलिया सत्ता एकाएकी, देव चतुर जानोनी अंतर वर्ततसे। कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू, पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या परिचय सर्वांच्या पाठातला भगवंताच्या व्यापकपणाचं दर्शन घडून देणारा 3 चरणाचा अभंग। विठला अभंग सर्वांच्या परिचित, सर्वांच्या पाठातलं, सर्वांनी कीर्तन केलेलं आहे, सर्वांनी कीर्तन ऐकलेलं आहे। पण देवाचं व्यापकपण माहिती होऊनही लोक देवाला घाबरत नाही, त्याचं सर्वात मोठं कौतुक आहे। तुकोबारा म्हणतात कुठेही काम करा, कोणतंही काम करा, कोणत्याही भावनेत काम करा, तुम्ही जिथं जे काम कराल ते त्याला कळतं। का कळतं? कारण तो जाणतो, त्याची ओतप्रोत सत्ता आहे, त्याला जगातलं सर्व कळतं। अभंगाचं पहिले चरण तो अत्यंत चतुर आहे, इतर तर लोकांपेक्षा देवाचं चातुर्य वेगळे, तो प्रत्येकाचं अंतकरण ओळखतो आणि मग क्रिया करतो। अभंगाचं दुसरं चरण तो जगताचा कर्ता आहे, जगताचा भोगता नाही, जगतापेक्षा तर अलिप्त निराळा विकाररहित आहे। अभंगाचं संपूर्ण अर्थ अभंगावरती बोलत असताना सालाबाद ह्याही वर्षी श्री क्षेत्र पुई तालुका रोहा जिल्हा रायगड आपल्या गावामध्ये भैरी भवानी बापदेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा वर्धापन दिन सोहळ्यातला हा 2य वर्षाचा कार्यक्रम संपन्न होतोय। समस्त ग्रामस्थ मंडळाने निर्णय घेतला याही वर्षी वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला पाहिजे। आपण गावाचं कर्तव्य, गावाचं जे कुलदैवत असतं, गावाचं जे ग्रामदैवत असतं, गावाचं जे इष्टदैवत असतं, त्या दैवताला प्रसन्न करावं लागतं। त्या दैवताच्या संबंधाने आपल्या दररोज अर्चना करावी लागते। नित्यकर्मामध्ये मोडणाऱ्या काही वस्तू आहेत, नैमित्तिक निश्चित कर्मामध्ये ओढणाऱ्या काही वस्तू आहेत। गुरुजींच्या भाषेत बोलायचं झालं तर शास्त्र असं सांगतं, जी माणसं कर्तव्य सन्मुख राहतात ती ऊर्ध्वगतीला प्राप्त होतात, जी माणसं कर्तव्य विमुख होतात ती अधोगतीला जातात। कर्तव्याची सन्मुखता म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं काम दररोजचं बिनचूकपणे पार पाडणे। जसं सकाळी उठून स्नान करणं हे आपलं नित्य काम आहे, तसं आपल्या दिवसभराच्या जीवनचरणामध्ये 24 तासातले काही तास भगवंताकरताच राखून ठेवणे हे देखील त्यातच कर्तव्य आहे। कारण मनुष्य जन्म केवळ त्याकरताच मिळाला म्हणून नरदेहाची दुर्लभता व्यक्त करत असताना अनेक प्रमाण आपल्या सर्वांना पाठेल। फक्त एवढ्याच संबंधाने बोललेले पावल हाय देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा झाला बाधिकेचा हा प्रश्न नंतर आहे, पण दिला मात्र देवाने त्यासाठी 83,99,999 योनी उपभोगल्याच्या नंतर एक योनी कोटी मंग लागे वारा मनुष्य जन्म आहे की नाही। नरत्याची दुर्लभता व्यक्त करताना दुर्लभो मानुष्यो देहो देहिनाम क्षणमंगुरहा तत्रापि दुर्लभ वैकुंठ प्रियदर्शनम। नरदेह दुर्लभ जानाशत वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यात तुम्ही आठवा। किंवा बालपण मे खेल गमायो तारुणपण मे काम अवतू कबस्वर गे राम। बालपण गेले निरता तारुणी देशे विषय व्रथा वृद्धपणे प्रवृत्तले चित्ता मरे भागवता जन्मधरी। अर्थातच पावलेला प्राप्त झालेल्या घटना कळालीच असं नक्की नाही, माणसाला कळालं असतं तर माणसं अशी वागली नसती। पण तरी याही वर्षी परत एकदा आपण सर्वांनी तो निर्णय घेतला, त्यानिमित्ताने कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांना लाभलं ते परशुरामदा त्या लहाने अर्थात आप्पा फोन झाला, सरपंचाचाही फोन झाला, गावाचं नेतृत्व करताना त्यांच्या बोलण्यातली माधुर्यता आणि कामाच्या प्रती धर्मड पाहून मला अत्यंत आनंद वाटला। त्यामुळे सर्वांना धन्यवाद। एकदिवसीय कार्यक्रम उत्सव संपन्न होतोय, सुंदर आपल्या सर्वांचं जेवण झालेलं हरिपाठ अतिशय सुंदर झाला, तर आपला भागातला हरिपाठ प्रसिद्ध आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या वारकरी समाजाचं वैभव ज्येष्ठ शिष्ट कीर्तनकार मंडळी समोर त्यामध्ये माझे परममित्र अत्यंत त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे, माझं जयंतीवरती प्रेम आहे, त्यांचे मारुती महाराज कोलाटकर, आंबेकर महाराज इथं रायगड भूषणी दोनालाही प्राप्त झाला, नंदू महाराज तेलंगे असतील, शेजारी आमचे दळवी महाराज असतील, महाराजांचं नाव विसरलं थिटे महाराज आहे, महाराजाला धन्यवाद। विनोद महाराज, संकेत महाराज आहेत, तेलंगे महाराज आहेत, ज्यांना सुंदर चाला गेले त्या संप्रदायाचे वैभव आमचे रवी महाराज आहेत, त्यांना साथ केली त्यांना धन्यवाद। अक्षय महाराज आहेत, चोपदार महाराज तर प्रसन्नच आहेत, तुम्ही काही म्हणा ते कसंही नाचत आहेत मला तर मग ते प्रसन्न आहे, तुम्ही म्हणा फक्त म्हणतात, शब्द काना पडले की सुरू करते। भजनी मंडळ प्रसन्न आहे, आजूबाजूला सर्व मंडळी तरुण मंडळी आहेत, गावाच्या प्रति प्रचंड मोठा उत्साह आहे, ज्यांना पखावते सुंदर साथ केली विठ्ठल महाराज आहेत, सर्वांना अभिवादन करतो। सर्वांना एक महत्त्वाची छोटी सूचना देतो, जरी उशीर झाला असेल इकडे आमचे सुभाषराव देशमुख असतील, देशमुखताई असतील,
जाताना एक सर्वांना प्रार्थना आहे, जेव्हा जेव्हा आपल्या कानावरती समोर आमचे माईक सिस्टमवरती अंकल बसलेत, पाठीमध्ये सुनील महाराज आहेत. आता मागचं थोडंसं कठीण बरं का भाऊ. हां नाही तुम्ही पाठी आता मी काळजी करत नाही, पाठी थोडंसं कीर्तन करायच्या मागे गेली की काही घटना लक्षात येत नाहीत. माईक सिस्टीम असेल आपल्या सर्वांना धन्यवाद. आल्यावर किती सुंदर स्वागत केलं आहे का नाही. फटाक्यांची आताशबाजी झाली, पुष्पवृष्टी झाली, देवालाही प्रसन्न केलं, कीर्तनकारालाही प्रसन्न केलं. आमचं गाव स्वागतामध्ये किती तत्पर आहे हे सर्वांनी दाखवून दिलं. आता तुम्ही तुमचं काम पार पाडा असा तो अर्थ होता आहे की नाही. फटाका त्याने पेटवला होता, त्याने सांगितलं आम्ही तर पेटलो, फक्त तुम्ही विझू नका. पण कधी कधी ते पेटलेलं विझवावं लागतं, नाही तर सगळंच पेटत असतं. त्यामुळे सर्वांना धन्यवाद. पहिली भैरी भवानी बापदेव तिने देवाला प्रार्थना करतो की वर्धापन दिनाचं दुसरं वर्ष त्यांच्याच कृपेने या वर्धापन दिनाचे 100 वर्ष पूर्ण होत. टाळे यानंतर वाजवा. त्या 100व्या वर्षी तुम्ही अशी पुढं बसलेले दिसत नाही. वाजवा की आता, वाजवा की मोठं. तुमची जास्तीत जगण्याची इच्छा नाही का? चांगली माणसं अनंत काळ जगली पाहिजेत ना. त्यामुळे सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर देवाचं महात्म्य आपल्या सर्वपर्यंत कळालं पण काय झालं माहिती आहे का महाराज, आज लोकांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडला आहे. गेल्या महिन्यात कुलाटकर महाराज एका पोराने मला सुंदर प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाने मी भारावून गेलो. त्याने प्रश्न मला असा विचारला, महाराज ही वारकरी सम्राट कीर्तनं चालू आहेत, अन्यान्य पंथामध्ये कीर्तनं चालू आहेत, हजारो कीर्तनं ऐकली तर हजारो दिवस झाले चालू आहेत. दिवस म्हणतो मी, नेमकी किती दिवस कीर्तन ऐकली पाहिजेत एक तर मला फायदा तरी सांगून टाका, किंवा किती कीर्तन ऐकली पाहिजेत एक तर मला कीर्तनाची संख्या तरी सांगून टाका. मला त्या प्रश्नाने भारावून गेलो. मी रात्रभर अभ्यास केला, मला त्याचं उत्तर सापडलं. त्यांनी मला 2 प्रश्न विचारले. एक तर वर्ष सांगा, 12 वर्ष ऐकावे, एक तप ऐकण्यात पूर्ण घालावं. अन्यथा कीर्तनाची मर्यादा सांगा, 1000 कीर्तन ऐकावे, 2000, 5000 जे असतील ते. मी ते ऐकून घेतलं आणि त्यांना प्रश्नाचं उत्तर देऊन सांगितलं. मी म्हटलं ऐक बाबा, आज प्रश्नाचं उत्तर सांगून टाकतो, ह्या प्रश्नाचं उत्तर संपलं तुम्ही कीर्तन ऐकायचं बंद करून टाका. तुम्ही पण सर्वांनी. तुम्हाला जरी प्रश्न पडला असेल किती दिवस प्रवचन, कीर्तन, कथा, रामकथा, भागवत किती दिवस, तर आज उत्तर सांगून टाकतो. नंदू महाराज आज उत्तर सांगून टाकतो. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये मृत्यूची भीती संपेल त्या दिवशी तुम्ही कीर्तन ऐकायचे बंद करा. ज्या दिवशी तुमचा ध्येय तादात्म्य संबंध असतो त्या दिवशी तुम्ही कीर्तन ऐकायचे बंद करा. ज्या दिवशी तुमचा देहंकार जाईल तसे कीर्तन ऐकायचे बंद करा. ज्या दिवशी या मृत्यू लोकात तुम्हाला सत्य कळेल तशी कीर्तन ऐकायचे बंद करा. जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत ते ऐकावे लागतील. मग कोणाचे 10,000 होतील, कोणाचे 5,000 होतील, कोणाला 2 कथा होतील, कोणाचे 100 कथा होतील. परीक्षितला एकच ऐकावे लागली, तिला एकच ऐकायला लागले. अर्जुना एकदाच ऐकायला लागले, 1 तासात काम झालं. जो अर्जुन पहिल्या अध्याय म्हणत होता शंकर एव कुल ज्ञानकुलस्यचे पतंती पितृ भैशाम लुप्त पिंडोदक क्रिया, जो म्हणत होता आचार्यान मातुलाम भ्रातून पुत्राम पौत्राम सखीन सता शुसुरान सुरदा शेवशनरोपी, त्याचेच वाक्य ती सर्व धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सभा मामाका पांडवाशेपैकी अकुरत संजय. बोलता झाला तो, प्रचंड बोलता झाला. काय काय बोलला, अरे वर्णशंकर घडेल, लाखो स्त्रिया विधवा होतील, काय काय व्यभिचार घडेल, माझ्याकडून पाप होता कामा नये, पृथ्वी तला तुम्ही पापा करता लोक भगवंता, असं तासाभरापूर्वी म्हणणारा अर्जुन जेव्हा त्याला सत्य कळालं. काय सत्य कळालं, अंतवंत एमी देहा नित्य शक्ता शरीर अनाशमय प्रमायसे तस्मात बुद्धस्व भारत वासंशी जीर्णाने नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्ण अन्याय संज्ञाती जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन बिडी तैसे देहांतराचे स्वीकारजे. त्याला मृत्यू लोकातलं सत्य करले, नासतो विद्यते भाव, कळलं त्याला जगातलं सत्य. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक हा नित्यम देंत्या पण शोषिती न मारुत हा, हे सत्य कळालं त्याला. आणखी काय कळालं, जातस्यही ध्रुव मृत्यूर ध्रुवं जन्म मृतस्यचे तस्मात परिहरते न तुम सूची तुम्हाला उपजते नाचे नाचले ते पुनरपितिशे हे घटिका इंद्रशे परिभंबेगा. जगातलं सत्य कळलं. काय केलं त्यांनी, ज्याला आचार्य म्हणत होता, ज्यांना भाऊ म्हणत होता, सर्व म्हणत होता, त्यांनी तोच गांडीव नावाचा धनुष हातात घेतला, कोट्यावधी माणसं मारून टाकली. 1 दशक शतक 1000 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज करब आणि करब अनकाउंटेबल संख्या होती ती. कोट्यावधी माणसं त्यांनी स्वतः मारले. जो 1 तासापूर्वी सांगत होता जगतामध्ये पाप घडेल, जेव्हा त्याला कळलं की तर कोणाचं शरीर असती जायते वर्धते विप्रवृत्ती अपक्षते आणि विनश्यते, ही शरीराचे धर्म आहेत. वात पित्त श्लेष्मजन्य व्याधय कोटी सदनो दुर्गंधी तो कृपत्व दहा बंगत असते हा, हे संपूर्ण शरीराची ज्वर आहेत. हे यापूर्वी कोट्यावधी लोकांचे जन्म झालेत, कोट्यावधी मिळेत आणि कोट्यावधी जन्म पडतील. या मृत्यू लोकांमध्ये कोणाची आघाडी टिकत नाही, कोणाची युती टिकत नाही. इथं फक्त 5 लोक सत्ता टिकून ठेवतात, त्याचं नाव पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. इथं कोणाचंच काही चालत नाही. हे जेव्हा त्याला कळालं तर त्यांनी माणसं मारली. जी म्हणत होती तू माझं श्वास आहे, तू माझी धडकण आहे, तू माझा जीव आहे, तू माझा प्राण आहे, अरे तुला बोलल्याने मला पाप लागेल म्हणणाऱ्या माणसाला त्यांनी उडवलं की नाही. बरं कोणते कोणते कटक असताना केले, माझ्याकडे प्रचंड मोठी लिस्ट आहे. कारण गीता पाठ करून मला 24 वर्ष झालीत. गीतेच्या 23,065 अक्षरांचा मी अभ्यास करतो. गीतेमध्ये 23,065 अक्षर आहेत, 481 गीतेमध्ये हलंत आहेत.
ज्ञानेश्वरीमध्ये 700 श्लोकांचा विस्तार करत असताना 13व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये अमानितम मदंभित्व याच्यावरती ज्ञानी पुरुषाची 18 लक्षणे प्रतिपादन करत असताना एका श्लोकावरती 328 वेळा लिहिल्या. ज्ञानोबा भरभरून बोलले. ज्ञानी पुरुषाचं वर्णन करताना 328 वेळावरती बोलले, तर ज्ञानोबा 5 श्लोकावरती फक्त एकदाच बोलले. संपूर्ण गीतेच्या 700 श्लोकावरती 5 श्लोक असेल ज्याच्यावर फक्त ज्ञानोबा एकदा बोललेत. पहिल्या अध्यायाचा 21 क्रमांकाचा श्लोक सेनेवर गोरमध्ये रथम स्थापयमुच्यत याच्यावर एकच उभी आहे. दुसऱ्या अध्यायाचा 18 क्रमांकाचा श्लोक अंतवंत एमिदेहा नित्यशक्ता शरीरेनं अनासुने प्रमयस्य तस्मात स्वभारत याच्यावर एकच उभी आणि शरीरात आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तो झुंजावे पंडोक भरा. अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 14 लमाम कर्माणी लिंबंती नमे कर्म फले स्पृहा इतिमान योगी जानाते कर्मवीर सरद देते एकच उभी आणि हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जनी जनितले तो सुटला गा. अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक 41 यज्ञतिभूती मत्सत्वम श्री मधुर जेतमेव आतत्य देवा गच्छत्वम मम तेजस्व संभवम एकच उभी येत जे संपत्ती आणि वया जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एक ठाया तेथे जाणं धनंजय. 13वा अध्याय पहिल्या क्रमांकाचा श्लोक इदम शनम कोणते क्षेत्रमित्य विधी येते. या 5 श्लोकावरती ज्ञानोबा फक्त एकदाच बोलले. कोणत्या श्लोकावरती 2दा कोणत्या 3दा रात्रभर सांगत बसेल. समर्पित डेडिकेट मी 32 वर्ष झाले विषयाचा अध्ययन करतो अभ्यास करतो. माझं तर इथपासून सुरुवात आहे. प्रवचन कीर्तन शब्दाच्या व्याप्तीपासून सुरुवात करतो. आज सकाळीच मी पोरांना शिकवताना सकाळी मी येऊन पोरांना शिकून क्लास घेऊन इकडे आलो. सकाळी पोरांना मी कीर्तन आणि प्रवचन 2 शब्दाच्या व्याख्या शिकवल्या. लोकांना म्हणलं कीर्तन शब्दातला की हा दीर्घ असतो. पहिली वेलांटी नसते कीर्तनाला, दुसरी असते कीर्तन. कीर अधिक तन. कीर म्हणजे अज्ञान अंधकार आणि तन म्हणजे शरीर. शरीराचा अज्ञान ज्या संदर्भाने लोकांना पटून दिल्या जातं ती प्रक्रिया म्हणजे कीर्तन. विठला 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 म्हणून शरीराला जे अज्ञान आहे लोकांना की हे अंतवंत मेळ आहे जे तर जाणारे संपूर्ण विध्वंस होणारे हे कोणाचंच आलं नाही. इथं चांगले चांगले कोण कोण सांगू का रवी महाराज सांगू का कोण कोण येत नाही उरू आले अवतार हे रते पामर जीवती हे रते पामर जीवती येत नाही उरू आले अवतार टाळी वाजवा सर्वांनी. सांगायचं राहिलं होतं मी पण आता सांगतो. अक्षय महाराज मी त्यांच्या लक्षात येईल. सर्वांना एक सूचना सांगतो. सर्वांनी टाळी वाजवत जा. हां कोणाकरता वाजवायची गायकाकरता. त्याने चांगलं गायलं ना त्याकरता वाजवायची. माझे गुरुजी वैकुंठ ज्यांच्याकडे पखवाज आणि संस्कृत शिकलो पंडुरंग महाराज वैद्य. तसं माझं पखवाजाचं शिक्षण 3 व्यक्तींकडे झालं. 1992 ते 96 गुरुजी नामदेवजी महाराज चारठाणकर परभणी जिल्हा चारठाणा जिंतूर तालुका. 96 ते 99 गुरुजी वैकुंठ असे पांडुरंग महाराज वैद्य. आणि 99 पासून विशारद कंप्लीट होईपर्यंत गुरुजी अशोकजी महाराज पांचाळभाऊकडे. विशारद झालं 2002ला आणि 22 वर झालं वाजवणं थांबवलं. तेव्हा मला वाजवण्यात चांगलं कळत गाण्यातलं काही कळत नाही. आता तुम्ही दोघांनी मिळून कोणता राग गायला मला माहीत नाही कारण मला राग येत नाही. मला फक्त राग येतो. रागच या करता येतो मला राग का येत नाही म्हणून राग येतो. येथ नाही उरू आले अवतार हेरते पामर जीव कीती हेरते पामर. येथ नाही उरू आले अवतार हेरते पामर जीव कीती हेरते पामर जीव किती. तुम्ही नाराज आहेत का नाहीत ना. एकदा महिला मंडळ टाळी वाजवा. पुरुष मंडळी आता सर्वांनी मिळून वाजवा की. आणि टाळी थोडीशी शिकवतो तुम्हाला. टाळी पाठ. टाळी शास्त्रातली टाळी असे करंगळी अनामिका मध्यमा तर्जनी अंगठा ही 5 बोटं 5 बोटावर पाडली पाहिजे तेव्हा ती टाळी कंप्लीट होते. वाजवा बरं अशी.
बस अशी टाळी असते ना परफेक्ट. काही लोक अशी वाजवलीत, काही मला असं करायलीत निघ हां तिला सर्वांनी परत एकदा वाजवा. काय होतं दुसऱ्याकरता टाळी वाजवली की आपल्या कुळात चांगले लोक जन्माला येत असतात. रिस्पेक्ट करता आला पाहिजे, दुसऱ्याचं कौतुक करता आलं पाहिजे. हे गॉड गिफ्ट आहे ना, सहज भेटत नाही. येथ नाही उरून आले अवतार इरते पामर जीव किती, इरते पामर जीव किती. इथं कोट्यावधी माणसं मेली, चांगली चांगली माणसं गेली. काळाच्या ओघामध्ये सर्व मोठी मोठी माणसं गेली. बरं इथं कोणी कोणाला लक्षात ठेवत नाही, लक्षात ठेवा सर्वांचं. चांगली चांगली मातब्बर माणसं गेली. या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी माणसं झाली जी लोकांनी लक्षात नाही ठेवली. त्यातलं एक छोटं नाव सांगतो आपल्या सर्वांना. ते प्रचंड मोठं होतं पण तरी लोकांनी नाव ठेवलं नाही. ठीक आहे, माझा विषय लांबील पण थोडं तुझं नाव घेऊन बोलतो. तारीख लक्षात ठेवा, 12 मार्च 1966. म्हणा एकदा तारीख. कोरोना सर्वांनीच म्हणा, उभा राहण्यापैकी सर्वांनीच. परत एकदा म्हणा, 12 मार्च 1900. या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उद्धवराव पाटील या व्यक्तीनं 1,00,000 बैलगाड्या मुंबईला नेल्या होत्या. हे महाराष्ट्रातल्या 90% मराठ्यांना माहीत नाही. कळलं माझं बोलणं. 1966 घटना. त्या काळामध्ये सर्वात पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते झाले असते, कारण स्वतः पंडित जवाहरलाल त्यांच्या घरी जाऊन बसले होते. स्वतः म्हणजे उद्धवराव पाटील तुम्ही या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी सांगितलं नाही माझ्या मागण्या पूर्ण करा, माझ्या मनासारखं वागत नाही तुम्ही, यशवंतरावला करा. ऐकलं नाही म्हणून 1966 साली 1,00,000 बैलगाड्या घेऊन गेले. आज महाराष्ट्रातल्या लोकांना आणखी नाव लक्षात नाही. सामान्याचं काय घेऊन बसले बुवा, सामान्याचं काय घेऊन बसले. जेव्हा शिवाजीराव भोसल्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार डिक्लेअर झाला, माहिती शिवाजीराव भोसले डिक्लेअर झाला, त्या टायमाला त्याने नाकारला. तो सांगितलं नको, मला या राज्याचा मुख्यमंत्री माझा भाऊ म्हणून जर मला पुरस्कार मिळत असेल तर नको तो पुरस्कार मला. कारण तेव्हा त्यांचे भाऊ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांचं नाव काय. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच जर तुम्ही लक्षात ठेवत नाही आता ग्रामपंचायत सदस्यापासून कशी सुरुवात करू भाऊ काय सुरुवात करू मी, की नाही. त्यांचं नाव होतं बाबासाहेब भोसले. काय नाव होतं. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. म्हणजे कौतुक. शिवाजीराव भोसले महाराष्ट्राला माहिती तर बाबासाहेब भोसले माहीत नाही. कारण त्यानं सांगितलंच होतं तुम्ही स्वतःच्या ताकदीनं मोठा होईल मग मला पुरस्कार डिक्लेअर करा. मी कशाकरता सांगतो फक्त लक्षात ठेवा. बरोबर महाराज, इथं प्रचंड मोठे गाणारे, प्रचंड मोठं वाजवणारे, प्रचंड मोठे विद्वान, ज्ञानी, कीर्तनकार, प्रचंड मोठी माणसं आहे मृत्यूलोकात होऊन गेले, ज्याच्या चुटकीनं राज्य आणि देश हालत होता. माणसं मिली, लोकांनी लक्षात नाही ठेवली. आपलं काय घेऊन बसले. इथं कोणी कोणाला लक्षात ठेवत नाही. तो गैरसमज आपला. इथं आपल्याला कोणत्याही लिस्टमध्ये कोणी काही विचारत नाही. आपल्याबद्दल कोणाची काहीच चर्चा नाही. उलट आपल्या मरणाची लोक वाट पाहिलेत. हां, ते आपल्याला समज वाटतं आपण तर गेले नाही तालुका, हा तालुका नाही आणखी चांगला होईल. आपण गेले जिल्हा नाही. इथं लोक वाट पाहुणे सर्वांची. इथं अनेकांनी प्रयत्न केला. इथं सर्वांना स्वतःचं शरीर टाकावंच लागतं. कोणत्या जातीत जन्मा, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात, किती विद्वान, किती बुद्धिवान, किती ज्ञानी, काही बना, मरण नक्की. जर मरण्याचा कोर्स असता तर आपण फॉर्म भरले असते. ही डिग्री घेतलेली माणसं मेली नसतील, आपण पहिले फॉर्म भरले असते. इथं काही नाही. जगात असं कोणतं गाव नाही. टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड 195 देशाचा स्टडी करा. टोटल पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड जगात 800 कोटी लोकसंख्येचा विचार करा. मृत्यू कोणाच चुकत नाही. जगाच्या पाठीवर सर्वात जास्त मृत्यू वाचवण्याचा प्रयत्न करा. मी जगभरातले अनेक फिलॉसॉफर लोक वाचलेत. जगभरातल्या अनेक लोकांना मी पाहिले. UPSC दिली त्या टायमाला जगातली मी जवळजवळ अनेक लोकांचा स्टडी केला 2014ला. प्रचंड जगभरातले लोक वाचले. मात्र मला सर्वात मोठं कुतूहल एका व्यक्तीचं वाचण्यात गेलं आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मायकल जॅक्सन. कारण त्याचे एवढा प्रयत्न मृत्यू वाचवण्याचा माझ्या वाचण्यात अन्य कोणाचा दिसत नाही. 150 वर्ष जगण्याकरता त्यांनी जो प्रयत्न केला तो परत आणणे तसा कोणी केला नाही. पण त्यालाही 51 वर्ष मारावं लागलं. तेही तर तारीख उघडली होती. आठवते की तारीख तुम्हाला. 25 जून 2009 सायंकाळचे 3 वाजले होते. 2.5 अरब लोकांनी त्याची लाईव्ह अंत्ययात्रा पाहिली होती आणि पहिल्यांदाच गुगल क्रॅक झालं होतं. विश्वातली पहिली घटना आहे. त्याच्या एवढी लाईव्ह अंत्ययात्रा जगाच्या इतिहासात कोणी वाचली नाही. क्रॉस चेकिंग करून पहा. तर मी लॉचा स्टुडंट आहे. मी कायदेसोबत घेऊन फिरतो. तो पुरावा असतात माझ्याकडे. मी जे बोलेल ते रेकॉर्ड चालू आहे. तो पूर्वीचा काळ होता. एक होता राजा आणि त्याला 2 बायका. आता द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे. मला कळतो तो कायदा. इंडियन रिप्रेशन अटेस्ट कमिशन त्याचं मी स्टडी केलेलं आहे. मी या संबंधाने बोलेल. आता तो विषय संपून गेला सर्व.
इथं एखादा वक्ता काय बोलतो हे त्याचा शब्द संपादनात गुगलला दुसऱ्या मिनिटाला सर्च केलं की राईट रॉंग कळत असतं. आपली स्पेल मिस्टेक झाली तरी नाही कळलं. म्हणून मी तुम्हाला म्हणलो जे मी बोलतो ते रेकॉर्ड चालू आहे, पहा एकदा चेक करून. इथं कोणी कोणाचं लक्षात नाही, तालुक्यात कोणी कोणाचं नाही, जिल्ह्यात नाही, कोणाचं काही नाही. इथं कुठली लोक मेलेत किती जन्माला आले. म्हणून जर बांधावर जाऊन म्हणत असाल हे सगळं माझं आहे, बांधावर जाऊन हे सर्व माझं आहे चुटकी बाजून, तर तो बांध सांगत असेल किती लोक येऊन गेले या बांधावर, तुला काय सांगू. तो म्हणत असेल या बांधावर मी किती लोकांच्या चुटक्या पाहिल्यात. इथं चांगले चांगले आजा आला मेला पंजा मेला देखत देखत नातो पण तू. ज्यांनी असे किती किती वर्ष, अरे हॉकिंग स्टीफन गेले 55 वर्ष व्हीलचेअरवरती गेले, 85% बॉडी काम करत नव्हती. ब्लॅक होल कृष्णविवराच्या संदर्भाने बोलले तर त्यांनी सांगितलं लाखो वर्ष पृथ्वीच्या उत्पत्तीचे कारण आहे, आणखी पृथ्वीचं रिझनच काय उत्पत्तीचं. मग आपल्यासारखे कोट्यवधी माणसं त्या बांधावर येऊन गेलेत. 500 वर्षापूर्वीचा सर्चिंग रिपोर्ट काढा तर कोणाचीच नावं नाहीत. कशाची मस्ती, कशाचा भाव, इथं काही शिल्लक राहत नाही. तो कोणा म्हणतात एकदा याचं सत्य कळालं की जेवणातलं मृत्यू आणि सत्य कळालं की इथं न कोणी कोणाचा संबंध आहे, न कोणी कोणाचा साक्षीदार आहे, इथं कोणाचा काही तिने मात्र संबंध नाही. हे सत्य कळालं की कीर्तन प्रवचनाचे बंद करावेत. नाही कळलं. परीक्षितीला सांगितलं तुला सर्प जाऊ होणार आणि तुझा मृत्यू होणार. एकदाच भावकथा ऐकली, संपलं जीवन तृप्त झालं. ज्ञानावरांनी त्याचं एवढं गोड वर्णन केले, ज्ञानावरांनी वर्णन केले. जे विषयी जिनुनी जन्मले शुकाधिक दादू ते विषयी वाणिताचे झाले भाटियाचे. एका विविध संपूर्ण भागवत संपूर्ण ज्ञानावरांनी काय ज्ञानवाची प्रतिभा असेल या संबंधाने बोलो. याचा अर्थ तुम्ही कुठंही काही करा, मृत्यू लोकात कोणाला कशाची सुट्टी नाही. त्याला कारण आहे इथं सर्वात आपल्या सर्वाच्या घटनेची नोंद करणारा आणि आपल्या घडीमोडीचा 24 तास साक्षी असणारा फक्त ईश्वर आहे. का? कारण तुम्ही कुठेही काही जरी केलं तर त्याच्याकडे जाणतं आणि सर्वज्ञपणे, म्हणून त्याला कळतं पहिलं चरण. देव जाणता देव जाणता देव देवा
नाराज दिसतं जरा. एवढं सुंदर जर गायले, जीव तुडून गायले, हे सहज गाता येत नाही बरं का. रवी महाराज परवा एक मला विचार सुचला, तुम्हाला सांगून जातो. आज तुम्ही रात्री त्याचा विचार करा, कारण तुम्ही मी आत्ता जे बोलले ते पहिल्यांदा ऐकाल. माझा विचार असा म्हणत आला मारुती महाराज, या मृत्यू लोकांचं सोडा, भारतामध्ये 140 कोटी लोकसंख्या आहे. महाराष्ट्रामध्ये जो 12.5-13 कोटी लोकसंख्या आहे. आणि या 13 कोटी लोकसंख्याचे कंठ असताना हा कंठ ईश्वराने आपला निवडणं, आपल्या गायकानं वक्ता केलं, ही कसली मेहरबानी असेल त्याची. इथे 140 कोटी लोकांचे हात आहेत, 13 कोटी महाराष्ट्रात हात आहेत. त्या हातातून पकवाजाची बोलं बाहेर पडण्याची त्याची नियतीची असेल, कसली नियुक्ती असेल. म्हणजे इथं कोट्यावधी माणसं असताना ईश्वराने आपल्याला निवडलं आहे, याचे उपकार मानावेत. रात्रभर झोप लागून अहंकार तर येऊच नाही आपल्याला, गाण्या वाजवण्याचा, बोलण्याचा अहंकार तर येऊच नाही. उलट कोट्यावधी माणसातून ईश्वराने आपली निवड केली, याच्याकरता रात्र झोप लागू नये. काय देवाला माझ्यावरती प्रेम असेल, काय भाव असेल. देवाने शरीर दिलं हे कौतुक नाही, तर या संप्रदायाचा स्पीकर वक्ता बनवलं, तत्त्वज्ञानाचा प्रचारक बनवलं, याच्याकरता झोपू नये माणसाने. रात्रभर विचार करत असावा. तो जाणतोय, तो सर्वांना कळत आहे त्याला कोणाला काय दिलं पाहिजे. गोस्वामी तुळशीदासांच्या रामायणामध्ये विधान आहे, भगवान तो खुद जानता है क्यों मांगती हो भीख, किसी समय किसी को क्या देना वही समजता है ठीक. तुम्ही तुमचं कर्तव्य पारंपरिक करताय. भैरी भवानी बापदेव, भगवंताचा उत्सव साजरा करणे आपलं कर्तव्य आहे, आपलं काम आहे. आपण काम करत राहा, त्याचं तो काम करत राहील. त्याला काही मागूच नका, त्याला सर्व कळतं. त्यांनी पहिलेच दिलं. आणि आमचे गुरुजी एक वाक्य बोलायचे, घुले बाबा, वैकुंठाशी घुले बाबा, ते म्हणायचे मंदिरात देवाच्या दर्शनात जावं, उत्सव साजरा करावा दरवर्षी. तो देवाने प्रसन्न हो म्हणून नाही, उलट यावर्षी उत्सवाचा साक्षीदार तो ठेवला आपल्याला, म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करावी. याही वर्षी साक्षीदार आहे, नाही कळलं. यावर्षी परत एकदा भैरवनाथाला त्याला प्रार्थना करा, पुढच्या वर्षी आम्हाला कीर्तन ऐकायचं आहे असं म्हणा. नाही तर लोक म्हणतील गेल्या वर्षी पुढं बसला होता, गेल्या वर्षी पुढं बसला होता, गेला. पाहता गेला. गेल्या महिन्यात आम्ही सोबत पिलो चहा, सगळं ऐकतचा हा की नाही, पण गेला, पाहता गेला. आता असेच जातात लोक, असंच जातात. मृत्यू लोकात कोणाचं वय काल खंड, हा ज्ञानोबांना विचारा. निहाळी पाके वडा पसराची चवडा, करुणी माझी वडा आकार गज कळा नळाची तोंडी, घातली लुंगियाची उंडी, मासी पांख पाकडी तवेसरी, मंगळाची अंकुरी पडे अमंगळाची पोरी, मृत्यू उदराची परिवरी, गर्भगुशी. ज्ञानोबांची भाषा आहे. इतर नाही, सुट्टी नाही. फक्त म्हणायचं नाही घडी काळ वाटायचे पाहिजे. दळी महाराज, मी एक विनोद सांगतो तुम्हाला, हा केवढा मोठा विनोद आहे पहा. म्हणजे मृत्यू लोकात कोणाला भजलं, कोणाची सेवा केली, कोणाला समर्पित झालं, कोणाला डेडिकेट झालं, कोणाकरता जीवन अर्पण केलं, कोणा फॉलोअर्स केलं, म्हणजे आपण सुखी होतो हे माणसाला कळतं, तरी माणसं त्याच्या स्वाधीन होत नाहीत. आणि इथं दुःख आहे हे दररोज कीर्तनातून सांगितलं जातं, तरी माणसं त्याला फॉलो करतात आणि परत म्हणतात, देवा मी तुझं काय वाईट केलं होतं. हे केवढा विनोद आहे. संसारात काही कत्य नाही असं म्हणणारा बाप पोराचं लग्न ठरवतो, केवढा विनोद आहे. नाही कळत तुम्हाला? सगळे विनोद माझे कळत नाहीत, एवढ्यापेक्षा मला खाली येत नाही, म्हणून तुम्ही घाटाच्या खाली लवकर उतरत नाही. मला एक तर माणूस चाणाक्ष लागतो, बुद्धिवान आणि प्रसन्न लागतो. कीर्तन जसे वक्त्याचे काही सूत्र आहेत. वक्ता कोणता असावा? कीर्तन कोणीही करू नये, कीर्तनाचे रूल्स आहेत. कीर्तनाचा सर्वात मोठा जर रूल कोणता असेल तर त्याला 1000 ओव्या किमान पाठ असावेत, त्याला 1000 श्लोक पाठ असावेत, त्याला 1000 अभंग पाठ असावेत. आणि सर्वात महत्त्वाची निष्ठा, त्याने किमान 12 वर्षी लोकांचं कीर्तन ऐकलेलं असावं, त्याने किमान 12 वर्षी कोणती तुकोबाची वारी केलेली असावी. आणि सर्वात महत्त्व, त्याचं हृदय फाटलं तिथं फक्त पांडुरंग दिसावा, ही त्याची निष्ठा असावी. आणि त्याच्या सर्वात होती त्याची तळमळ, डिझायरेशन, जर तीव्रता कोणती असेल तर त्याच्या अंतकरात एकच भाव असावा, वारकरी सम्राटच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार. एंटरटेनमेंट आहे कीर्तनमध्ये मनोरंजन नाही. कीर्तन मनोरंजन नाही ना, हे या तत्त्वज्ञानाच्या प्रचाराचा हे स्पीकर जबाबदारी सर्वात मोठी. इथं उभारणाऱ्या माणसाने स्वतःचं भान राखून बोलावं लागते. याचे रूल्स आहेत काही, जसं ऐकणाऱ्याचे काही रूल आहेत. ऐकणाऱ्याचा देखील कायदा आहे कोणता? वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नव्हे, हे तुम्हाला पाठ आहे, पण त्या श्रोत्याच्या व्याख्या डीपमध्ये दिलेल्या आहेत. पुढं बसणाऱ्या व्यक्तीची सर्वात मोठी जबाबदारी असते. शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, भयानक, अद्भुत, विवस आणि शांत, ही नवरस ज्याला कळतात आणि कळूनही ज्याला रिप्लाय द्यायची अक्कल आहे, अशा माणसाने पुढं बसावं. नाहीतर नवरस करूनही जी माणसं स्वतःचा अहंकार सोडत नाही, पुढं बसायचं नसतं, कारण तो सर्वात मोठा विक्षेप असतो. किंवा भोळे भाबडी बसलेली माणसं परवडतात.
कीर्तनात बसताना आपल्यातलं सर्व डिलीट करायचं आणि आजच्या कीर्तनाचा मी साक्षीदार आहे, आज मी कीर्तन ऐकू शकलो, या भावनेची गोष्ट की कीर्तन गोड लागत असतं. तो शृंगार रस वक्त्याने सांगितला तर चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले पाहिजेत, आयब्रोज आपल्या भव्या धनुष्याकार झाल्या पाहिजेत. एखादा जर हास्यरस सांगितला तर उत्सुकपणे हसलं पाहिजे, कारण तो क्रिएट आहे. माणसाच्या बॉडीमध्ये 14 वेग असेल जे ऑटोमॅटिक क्रिएट होतात. किती? 14 वेग. गुगलला सर्च करा, मी कधी सांगेन तर सांगितलं असं तर सर्च करा. 14 वेगेच बॉडीत ऑटोमॅटिक क्रिएट होतात. जांभई येणे हा वेग आहे, शिंक येणे, खोकला येणे हे वेग आहेत. तसं हसणे हा वेग आहे, तो बॉडीत ऑटोमॅटिक तयार होतो. हसलं की हसायचंच, रोखून नाही धरायचं. नाही तर माझे मित्र आहे त्याचे वडील एवढे मूर्ख आहेत, तुम्ही कसं काय म्हणताय, माझा शब्द सांगता तुम्हाला पटेल. ते किती मूर्ख आहेत. गेले महिन्यात त्यांनी मला फोन केला, महाराज मी इंदुरीकरी महाराजच्या कीर्तना पुढे जाऊन बसलो, हसलोच नाही. आता तर तुम्ही हसा, मला कळत ना बोला, हे तुम्हाला सांगायला मी. अरे तुला हसायचं नव्हतं, तू बसला कशाला पुढं? तुला कोणी सांगितलं होतं? तुला आवडत नाही ना, मग मागं बसायचं निवांत. मागं बसता येतं, बुटं घालता येतात, चपला घालता येतात, उल्हासात राहतं, तंबाखू खाता येते, बिड्या पडता येतात, कुठं बी जाता येते ना. काय महाराज वक्ता जास्ती असं जवळचं पाहतो, तर सर्वात पुढं बसायचं जबाबदारी सांभाळावी लागते. नाही तर काही माणसं पुढं बसू, तू म्हणलं मी पुढं बसून हसलो नाही, आता काय म्हणावं यापेक्षा महाराज? गरज होती का बाबा तुला? काय गरज होती? ज्या व्यक्ती जो विषय सांगतो, अरे वीरस्त्री इनोसेन्स, आपल्या खिशातला पेन हातात घेतं की चेहरा सात्विक तयार झाला पाहिजे, कारण हे सात्विकीचं प्रतीक असतं. आणि हातामध्ये तलवार घेतली ना तर लालबंद डोळे झाले पाहिजेत, हाताची मूठ आवळल्या गेली पाहिजे, नजर भिडवायची कोणाची हिंमत राहिली पाहिजे. कारण हातात तलवार घेतली किंवा असं लालबंद शरीर झालं पाहिजे. नंतर हातात घ्यायचे तलवारचं मारू हटक्यावर काय नाही. तर काही माणसं वीरश्री, अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे की दुसऱ्या मिनिटाला अंगावरती काटा आला पाहिजे. कारण आजपर्यंत टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड, विश्वातलं सर्वात जास्त चरित्र जर कोणत्या राजाचं लिहिलं असेल तर फक्त छत्रपती शिवराय आहे. माझ्या समोर हा ग्रुप आला, आता माझ्यासोबत एक कीर्तन आलेली ही मंडळी आहेत आळंदीतून, तेच माझी मुलगी पण आहे. तिसरं मंडळी संस्कार शिबिर चालू आहे. यांना मी कीर्तनाच्या कीर शब्दापासून शिकवतो. यांना प्रवचन करायचं, त्यांना प्रवचन शब्दाची व्याख्या शिकवतोय. पर अधिक वचन म्हणजे बोलणे, पर हा उपसर्ग आहे. ज्या वचनामध्ये आत्मा अनात्म म्हणजेच जगत उद्धार आणि आत्मउद्धाराचीच चर्चा केली जाते त्या वचनाला प्रवचन म्हणतात. हे हजारो प्रवचन करून त्याची व्याख्या आपल्याला कळली ना, हे दुर्दैव आहे. आपण लोकांचं एंटरटेनमेंट करायला लागलो, लोकांचं मनोरंजन करायला लागलो. त्या वचनामध्ये दुसरी चर्चाच नसावी लागते, तेच फक्त प्रवचन ठरतं. अन्यथा वचन हे फक्त बोलणं ठरत असतं. सांगावं लागेल त्या संबंधाने विचारवलं. मी त्यांना सांगितलं, रायगड नावाचा जिल्हा नाही, हा छत्रपती शिवरायांचा रायगड किल्ला आहे. सर्व व्यवहार तर अलिबागला होतात. जसं मी त्यांना पालीचं दर्शन घेता म्हणलं, सुधागड हा तालुका आहे, तर ते समोरच्या गडाचं नाव आहे. संपूर्ण विश्वाला क्रांती सुल्ल करावं लागेल. एवढं मोठं शरीर, काय भाग्यवान असाल तुम्ही. ज्या शरीराने विश्वाला क्रांती केली ते शरीर रायगडवरती ठेवलं, कोकण निवडलं राजाने, केवढं मोठं भाग्य असेल. एवढं मोठं शरीर विश्वाला जिथं जन्माला घातलं तो शिवनेरी किल्ला किती भाग्यवान असेल, किती भाग्यवान असेल तो. 3 म्हणजे काय 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680, 50 वर्षाच्या कालखंडामध्ये विश्व सुन्न करून ठेवलं. 14 मे 1657 पुरंदर केली होती धोरणाच्या पुढे मला युगंधर संभाजीराजे. 11 मार्च 1689, 32 वर्षाचा कालखंड. ही सरळ शरीर नाही, हे स्वतंत्र आहेत महाराज. हे तुमच्या आमच्यासारखे शरीराला सगळ्याचे गुरुधर्म सगळे सारखं असतात, पण काही स्पेशल माणसं जन्माला येतात जे कमी वयात आपलं स्वतंत्र खेळ करून जातात. आपण फक्त जगत राहतो. मी ना सांगत होती विषय तत्त्वज्ञान या संदर्भाने. मला तर जेवढी माणसं आता आमची चर्चा झाली, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मी नंतर बोलणारच आहे. जेव्हा आपल्या मनात जे आलं ते बोललंच पाहिजे, विचारलंच पाहिजे विषयाच्या संदर्भाने. मला एका चांगल्या व्यक्तीने विचारलं, महाराज कीर्तनात विठ्ठल विठ्ठल का म्हणतात? कीर्तनात विठ्ठल विठ्ठल का म्हणतात? म्हणजे तो टाईमपास आहे का, कन्सेप्ट पूर्ण झाल्यानंतर म्हणायचं असतं का, पॅरेग्राफ संपवतो का, दृष्टांत संपवतो का, चरण नेमकं काय? तर मी त्याला सांगितलं, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल टाईमपास का नाही. कीर्तनात विठ्ठल विठ्ठल याकरता म्हणायचं, कीर्तन कशाही निमित्तानं असो, कोणत्याही दिवशी असो, कोणाचंही असो आणि काही असो, दर 10 मिनिटाला कीर्तन विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. कारण बसल्याचं वक्त्याच्या लक्षात असावं, आपल्या सरांचं आराध्य दैवत, सर्वांचं आराध्य दैवत फक्त विठ्ठले याचं स्मरण घडावं म्हणून, हेच वारंवार घडावं म्हणून. जी माणसं जेव्हा ज्या पक्षाचं काम करतात तेव्हा त्यांच्या घरात त्याच पक्षाची चिन्ह असतात. आपल्या देवघरात पांडुरंग सोडून दुसरा फोटो नसावा. गळ्यामध्ये तुळसच लागते, तर रुद्राक्षी चालत नाही. कीर्तनकार इथं रुद्राक्षी पण चालत नाही, इथं फक्त तुळसच चालते.
एकनिष्ठा सांभाळली पाहिजे की नाही. आपण ज्याची सेवा केली, ज्याच्याशी कनेक्ट झालो, तो सोडून अन्य कोणाला इथं शिरकाव झाला नाही पाहिजे. अरे आपल्या एखादा प्रिय व्यक्ती आपल्याला सोबत दुसऱ्याला मेसेज करू लागला, नाही कळलं बोलणं. आपला एखादा प्रिय व्यक्ती आपल्यासोबत दुसऱ्याला मेसेज करू लागला तर आपण डिस्टर्ब होऊन जातो. अरे प्रेम डिवाईड होईल, प्रेम वाटल्या चाललंय. मग आपल्या देवाऱ्यात ही गेली की ती देवी, ती देव झाली की हा देव, नाही कळलं. 55 ते दिवस शेजारून मांडले. आता त्यांनाही थोडंसं वाटत असायला हे तर आपला भक्त बदलला बा, कसा तरी पावती फाडत होता, नाही कळलं. आता डिस्टर्ब होईल ना. देवाला किती इथं हृदय फाडून फाडून किती ठेवणं येतं, काय गरज आहे किती साठवायची, काही गरज. एकच ठेवा ना, त्यालाच सांगा ना. अरे तू जर जगाला सर्व देऊन पुरला आहे, तू जर सर्व देण्यामध्ये समर्थ आहे, त्याला जगातलं सर्व काही कळत आहे. 24 तास हेच जर म्हणत असाल, देव जाणता हेच जर म्हणतो, न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. विश्वंभर पोषितो जगासी एकला, जर सर्वांना माहिती त्याने विश्व निर्मिले, महर्षी निवास संस्थापिले, 21 स्वर्गाती धरेली सत्ता मात्र आपुया. इंद्रचंद्र महेंद्र यातीची पुदिती, वेदशास्त्र याची ती सविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निरामणी तू हा जोडला सांगाती हो, ऐसा लाघविया माय सूत्रधारी. संपूर्ण विश्वाचं जर त्याला कळतं, अरे ते कळतं की काय मागायची गरज आहे. त्यामुळे दररोज सकाळी उठावं, बहिणी भावानी मातेचं दर्शन घ्यावं, बापदेवाला प्रार्थना करावी, गावाच्या क्षेत्रफळाचं दर्शन घ्यावं. त्याला काहीच मागू नये, फक्त येऊन सांगावं आम्ही आलो बरं, आज तुम्हाला ऐश्वरी दान केलं आहे, उद्या परत ठेवा बरं. एवढं त्याला म्हणावं, बाकी काय नाही. त्याला सर्व कळतं. माणसाला महाराज वस्तू प्राप्त होऊन जर त्याचं मूल्य कळतं, जगातलं कोणतं मोठं दुर्दैव आहे. एकदा सांगतो, एकदा टाळी वाजवा सर्वांनी. माझ्या गुरुजीने एक वाक्य एवढं सुंदर सांगितलं, एक दिवशी मी झोपलो नाही महाराज. ते मला फक्त एवढेच म्हणले, प्रश्नाचं उत्तर पाठ नसताना माणूस नापास झाला, दुःखच नाही. काय बोलले ते? प्रश्नाचं उत्तर पाठ नसताना माणूस नापास झाला, दुःखच नाही. प्रश्नाचं उत्तर पाठ असून पोरगा नापास झाला, तेवढा खेद आहे. नाही कळलं तुम्हाला? तुम्हाला सर्वांना प्रश्नाची उत्तरं पाठ आहेत. सुख कुठं मिळतं, आनंद कुठं मिळतो, रिझल्ट कोणाकडे मिळतो, सर्व पाठ आहे. लोक फक्त तिकडंच जाणार, दणात दण नापास आहेत. आता यापेक्षा काय मूर्खपणा असेल. हे मी आपलं सांगत होतो, तुम्ही लोकांकडे पाहू लागले. हे तुम्ही परवा तर असं आता नाही, लाईव्ह चालू आहे, थोडं पॉज करता का जरा, पॉज करता. म्हणजे त्यांना हे वाटतं हे आपल्याला नाही बोलले, हिला बोलले. ही लोकांचं असंच नाही. इथं लोकांना आपल्याबद्दल वाटतच नाही कोणता खेळ, त्यांना फक्त एकच वाटतं, देवाच्या प्रती आपण केले तेच परफेक्ट आहे, बाकी सर्व रॉंग आहे. आपलं चाललं तेच बरोबर आहे, त्याला सर्व कळत नाही ते आपलं. अरे काय सांगायची गरज त्याला. तुमचा जर एवढा विश्वास नाही, मी काही लोकांचा पाहिले, आपण कीर्तनाच्या प्रती मंदिरात जाताना मी काही लोकांच्या बुट चपला अशा पाहिल्यात, बूट चपला अशा पाहिल्यात. हिंमत नाही झाली पाहिजे देवाच्या दरबारात कीर्तनात आपल्या बूट चप्पल नेण्याची. पण काही माणसं अशा ठिकाणी बूट ठेवतात की पुढं पाहिजे की देव दिसून मागं पाहिजे की बूट. हां, अरे एवढा विश्वास नाही, परत तो आम्हाला पावत नाही म्हणून त्याच्या नावाने बोबाटा करता, काय कारण आहे. अरे मग असं पावत असं का तो. जर तो तुमचा जोडा सांभाळतो, जोडा नाही कळला, हा ते पती पत्नी, तो जर तुमचा जोडा सांभाळतो तर या जोड्यावर काय लक्ष देतं. त्याची इच्छा आहे तो कोणता जोडा टिकणार आहे. त्यामुळे कशाला काय त्याला प्रार्थना करता, काय घ्यायचं बसलात, त्याला सर्व कळतं का, देव जाणता. त्याला कळतं म्हणून मी बोलतो, त्याला सांगावंच लागत नाही ना. त्याला काय सांगावं लागतं. आम्ही तर कधीच महाराज अतिशक्ती बोलत नाही, पण कानाला हात लावून बोलतो. माझ्या 32 वर्षाच्या परमार्थाची शपथ घेऊन बोलतो, माझा एवढाही पांडुरंगाच्या प्रती कधीच संदेह नाही. जर हृदय फाडलं, सिस्टीममध्ये पण हृदय फाडलं, तुम्हाला याद यायला माझं चित्त एवढं व्हर्जिन आहे, या चित्तात पांडुरंगाशिवाय अन्य देवाने प्रवेशच केला नाही, स्पर्शच करू देणार नाही कोणत्या देवतेला. रिस्पेक्ट सर्वांचा आहे, सर्व देवतेचं समर्पण आहे, पण तोच एवढा देऊन पूर्ण झालाय, काय गरज आहे मला अन्य कोणाची. मला जर त्यांनीच एवढं दिलंय, सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा इंटरनॅशनल स्पीकरसारखा वक्ता बोलू लागतो, महाराष्ट्रातल्या टॉप 10 कीर्तनकारातलं एक नाव आहे माझं, आणखी त्याला काय दिलं पाहिजे बघ. जर त्याने आपल्याला निवडले वक्ता म्हणून तर आपली निष्ठाच बंधली नाही पाहिजे. माझं तर इथून पुढचं म्हणणं हे IT इंजिनियरचे पोरं असले आपल्या गावातले सरपंच, त्या सर्वांना सांगा, रात्री भैरवनाथाच्या दिनानिमित्ताने शितोळे महाराजांचं कीर्तन झालं आणि शास्त्रीजीने एक संदेश दिला, बा IT क्षेत्र सध्या खूप जोरात आहे, आता पुरं ITच्या पुढं चालेल, AI पर्यंत पोहोचले, यांचं जरा ध्येय आहे की नाही. आर्टिफिशियल इंटेलिजंट आता सर्व आर्टिफिशियल जरा पाहिजे, बाय ऑर्डर सी अँड शूट हां आहेत त्याच्यात. बरं, आता तुम्ही एक काम करा, तुम्ही तार घेऊन उभा आहेत म्हणून तुम्हीच ते काम करा. आता तुम्ही काय करा, निष्ठाची एक चांगली मशीन बनवा. कोणती निष्ठा, कोणत्या देवावर कोणाची किती निष्ठा आहे अशी एक मशीन बनवा. मंदिरात लोक आले की पहिले मशीनीवर घालायची, नाही काही निष्ठा दिसली तर जेवायला बसू द्यायचं नाही, निघा माझ्या घरी, निघा घरी. इथं एक मशीन ठेवायची आणि त्याच्यावर आणि तिथं टाईप करायची सवय ठेवा. प्रत्येक देव
टाईप करताना पाहिजे. मंदिरात गेले की टाकायचं भैरी भवानी बाप देव. कीर्तनात आलं की इथं ठेवायचं कुलरसारखं आणि तिथं टाकायचं पांडुरंग विठ्ठल आणि कीर्तनकार पहिला उभा करायचा. नाही कळलं. फक्त एवढं जरी कळलं ना महाराष्ट्रामध्ये, अरे त्या कुई गावामध्ये महाराजाची निष्ठा करणे म्हटली कीर्तनालाच यायची नाहीत वक्ते. वक्तेच यायचे नाही, कारण त्यांना तर बाजार मांडला आहे, कारण त्यांचंच एंटरटेनमेंट चालू आहे, कारण त्यांनाच फक्त इथं प्रोफेशन म्हणून चालू करायचं आहे. त्यांचीच निष्ठा. आणि याच्या पुढचं शपथ घेऊन सांगतो, तुम्ही जर इथं मशीन बसवली ना तर सर्वात पहिला मी उभा राहील. आणि तेव्हा एक गॅरंटेड सांगतो, भैरी भवानीनाथाची शपथ घेऊन सांगतो, ती मशीन 100% पुढे फिरलेली असेल. निष्ठाच सांगून तरी सर्वांना गरज नाही म्हणा ना कोणाच्या निष्ठेची, कोणाच्या निष्ठेच्या प्रती. आम्ही कधीच कोणाच्या संबंध बोललोच नाही, संबंधच येत नाही कशाच्या प्रती. आमची प्रचंड त्या संबंधातली निष्ठा आली. पांडुरंग आहे. आम्ही काय नामदेवाच्या प्रमाणे काय पाठ करायचे म्हणून केले काय? कटावरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दरुशन, नेघे मी तयाचे दरुशन. कटावरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी देव दरुशन, नेघे मी तयाचे दरुशन. वाजवा की ताली. बरं, फक्त पुरुष मंडळी वाजवा बरं, वाजवा बरं. आता हात चांगले आहेत म्हणून. जर पॅरालिसिस झाला, हाताचा प्रॉब्लेम झाला तर परत वाजवता येणार नाही. मी तुम्हाला पटेल का नाही मला माहीत नाही, पण मी दररोज फेटा बांधताना आजचं माझं शेवटचं कीर्तन आहे, एवढ्या विश्वासाने कीर्तन करतो. माझ्या आयुष्यातलं मी पहिलं कीर्तन ज्या गावात गेले ते गाव माझ्या लक्षात आहे. मी 1993ला पहिलं कीर्तन केलं, 31 वर्षापूर्वी. पण माझं शेवटचं कीर्तन कोणत्या गावात होणार आहे हे मला माहीत नाही, म्हणून मी दररोजचं माझं कीर्तन शेवटचं आहे एवढ्या आनंदाने कीर्तन करतो. उद्याचं कीर्तन माझं बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या देवळा नावाच्या गावाला आहे. म्हणजे मला इथून जवळजवळ 500 किलोमीटर जायचं आहे. आता सरपंचाने माझं स्टेटस पाहिले, 500 किलोमीटर पोहोचायचं आहे. मला माहीत नाही उद्याचं होईल की नाही होईल. मी आज आनंदाने कीर्तन करत असतो. मला माहीत नाही मी सकाळी घरी पोहोचणार नाही. प्रचंड आपलं दररोजचं कोणतं कीर्तन, कोणती चाल शेवटची ठरेल, कोणता पकवा शेवटचा ठरेल, कोणत्या कीर्तन आपलं शेवटचं ऐकायचं असेल कल्पना आहे का? त्यामुळे दररोज प्रसन्न मनाने जगायचं. चीनचा सिद्धांत गोवित फ्लो प्रभावाप्रमाणे जगा. दररोज आनंद घ्या, प्रसन्न चेहऱ्याने उठा. सकाळी उठलात ना इतका चेहरा प्रसन्न ठेवा, अरे आज तर मी जिवंत आहे, हे खुश व्हायचं. पण आज आहे बुवा, खुश व्हायचं, खुश प्रसन्न राहायचं. जगात परत मागायचंच नाही का? काय कारण आहे? आपण जिवंत आहे त्यापेक्षा आणखी काय दिलं पाहिजे? मी बोलत नाही, ज्ञानोबराय बोलतात. मी बोलत नाही, ज्ञानोबराय बोलतात. सांगू का मी? ज्ञानोबराय म्हणतात, एक पोरगा गोरा पाणी देखणं आहे, तरुण आहे, सुंदर आहे, दृष्ट लागली एवढा सुंदर दिसतो, प्रचंड मातब्बर, त्याच्यात प्रचंड मोठी ताकद आहे, आणि एवढा सुंदर पोरला सोन्याने माडावला. कशानं? का ज्ञानोबरायचा अलंकार, काय ज्ञानोबरायची भाषा? ज्ञानोबराय म्हणतात, आधीच तो सुंदर आहे, तरुण आहे, देखणं आहे, सर्व गुण संपन्न आहे, आणि शिवाय सोन्याने माडावला. आता तर दृष्ट लागलो, नजर लागली एवढा सुंदर आहे, पण हळूच काय बनी माहिती का माऊली? हळूच. ज्ञानोबराय म्हणतात, अंग तरुणी आणि गोरे वरी लेली आहे लेणे, लेणे म्हणजे सोनं, परी एकलेने प्राणे सांडीचे जीवी, पण त्यातला श्वास निघून गेला. आता काय राहिलं? केलेवरून फुकट गेलं ना. एवढं सुंदर होतं आणि गोरा होता आणि देखणा होता, अरे पण प्राण गेला ना त्यातला. प्राण गेल्यावर त्या शरीराला म्हणलं, उलट लोक म्हणतात बॉडी आहे जाळा, नंतर ती बॉडीवर येत असतं, किंमत राहत नाही काही. मला सकाळी एवढा सुंदर सिद्धांत क्रिएट झाला, मीच एकदा खुश झालो गाडी बसलो. काय झालं, आज सकाळी पोरांना शिकवल्याच्यानंतर एका पोराचा बड्डे होता, त्याने चॉकलेट वाटले. पोरांनी काय केले, त्यातली चॉकलेट खाल्ली आणि काही पोरांनी चॉकलेटचं ते कवर जागेवर टाकून दिलं. मी ते गेल्याच्यानंतर पाहिलं उचला आणि मी त्यांना वाक्य एवढंच बोललो, पोरांनो पहा, या कव्हरमध्ये जोपर्यंत चॉकलेट होतं तोपर्यंत लोकांनी सांभाळून ठेवलं. चॉकलेट एक लोक कवराला किंमत देत नाही बरं, ते कचऱ्यात टाकतात लोक, त्याची कचऱ्यातच किंमत आहे म्हणलं. तसं जोपर्यंत याच्यात चॉकलेट नाही कळलं, वाजवा टाळ्या, टाळ्या वाजवा, तर तिकडं जागा, मी काही नाही, 5-10 मिनटात मी निघून जाणार आहे. पण ते का कोपले, ते सांगतील बिचारा चांगला बोलत होता, राहिला लीच आगाव पण आलता. तुमचा खेळ पांगड मला काय घेणं दे नाही. प्रसन्न राहा, आनंदाने राहा, याचं मूल्य समजून घ्या. माझ्या एका मित्राला मी गेल्या माझ्या सुंदर संदेश दिला. काय झालं, माझ्या मित्राचा एक मित्र गुटखा खात होता, गुटख्याची ती पुडी तिने फोडली, मी पाहिली ती, तिने तोंडात टाकली. पण त्या दोघांचा संवाद ऐकून मला एक शब्द राहावला नाही. काय झालं माहिती का, त्याच टायमाला त्याचा दुसरा मित्र त्याला गाडी मागत होता, मला गाडी दे, बाईक गाडी दे. त्यानं सांगितलं गाडी देतो पण गाडीत पेट्रोल नाही. तो सांगितलं मी टाकतो पण गाडी दे. पण तो काय म्हणला माहिती का, जो गुटखा खात होता तो म्हणला, पेट्रोल टाकताना पुढच्या पंपावर टाक, ह्या पंपावर टाकू नको.
ह्या पंपावर टाकू नको. मी ते ऐकत होतो. मग त्यानं सांगितलं इथं का टाकू नको. तो म्हणला इथं रॉकेल मिक्स आहे. मला नाही राहवलं नाही राहवलं. मी त्याला म्हणलो 50 राची गाडी याच्यात कुठं काय वताव हे तुला कळाले, पोट्याच्या बॉडीत काय वताव तुला कळणार. पोट्यावरची बॉडी असून तुला काय वताव हे कळणार. एवढी जर बाईकची काळजी घेतो ती बिघडू नाही याची थोडीशी घे, याची घे ना. आम्ही एवढं जर सुंदर दिलंय तर आणखी त्याला काय मागताय. त्याचा उत्सव साजरा केलाच पाहिजे. तुम्ही उत्सव साजरा करता हे कौतुक नाही, उलट त्यांनी उत्सव साजरा करण्याकरता ते परफेक्ट ठेवलंय म्हणून तो करायचा, म्हणून तो करायचा. तो करायचा हे त्याला कळतं हो. मग तो देव जाणता त्याला कळतं. म्हणून कसं कळतं. आपोलिया सत्ता एक. आता सत्ता लई लांबण बरं का, गळ्या पडायला सत्ता लई लांबण. पण तो जेवढा सत्तावाणी तेवढा तो चतुर आहे दुसऱ्याच्या. देव चतुर 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 चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर जाणून बरोबर जाणून देव चतुर 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 चतुर दानोनी अंतर वर्तते दानोनी अंतर वर्तते दानोनी अंतर वर्तते चतुर देव चतुर दानोनी अंतर वर्तते दानोनी अंतर वर्तते दानोनी अंतर संपर्क भजन घ्या. विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार हरि विठो श्री ज्ञान तुकाराम हरिनाथ भगवान की जय भगवान की जय महादेव की जय हनुमान की भगवान की जगतगुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय शिवाजी महाराज की संभाजी महाराज की भैरी भवानी बापदेव महाराज की जय बोलो रे सब संतान की जय जय गोपाल कुमारे जय गोपाल कुमारे गोपाल कुमारे जय गोपाल कुमारे विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा
कुमाये जय विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज बोलो रे भाई सब संतन की जय भारत कुमारी भारत कुमारी भारत कुमारी भारत कुमारी कुमारी भारत कुमारी भारत कुमारी एकदा वाजवा सर्वांनी जोरदार टाळ्या जोरात वाजवा की. आता आपल्याला जेवायचं नाही आपण जेवण कीर्तन करायला रवी महाराज गोड गात आहे वक्ता कोणत्या रसात बोलतो त्या रसात प्रमाणात झाले की वक्त्याला आनंद मिळत असतो त्या रसात म्हणायचे असेल त्या लयमध्ये म्हणायचे असते नाही तर वक्ता जीव तुडून म्हणाला आणि म्हणत चुकता मरण न माणूस असे नाही बरं वाटलं सर देव जाणता देव चतुर दोन्ही शब्द पुढे ठेवतो खरं तर देवाचं जाणते पण एवढं गोड आहे आता तुम्ही सर्व अभ्यासक विवस्वान मनवे प्रहा मनुष्वा कवी ब्रवेत अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत कथमेत द्विजानियम प्रमोदो प्रमोत्वा नीतीही हे देवाचं जाणते पण मी जे सांगत बसलो तर सगळा चौथा अध्याय सांगेन कारण मी अभ्यास केला त्या विषयाचा स्टडी केला आहे गाथा आणि ज्ञानेश्वरी माझं जीवन आहे समर्पित त्या विषयाकरता मी तर कधी कधी गाथ्याशी जर समर्पित झालो तर मला असा भास होतो कधी कधी तुकोबाराशी मी बोलतो की काय असा भास होतो मला ज्ञानेश्वरीत जर मी समर्पित झालो तर मला ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या अशा खुणवतात मला वाटतं निवृत्तीनाथाच्या शेजारी मी पण बसलो आहे मी माऊलीची ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष ऐकतो त्यामुळे तर कधी कधी हल्ली कीर्तन करण्याची जी मानसिकता कमी झाली माझी कारण आता कीर्तन कळायला लागलं मला गुरुजीनं लहानपणी सांगितलं वाक्य आता कळाले ते तेव्हा एक वाक्य बोलले होते कीर्तन कळणं वेगळं आणि कीर्तन करणं वेगळं कीर्तन जर खरंच कळालं तर कीर्तन करू वाटत नाही म्हणून साधना करण्यात मग्न होऊन जातं कीर्तन कळायला लागलं ना अरे बापरे हे तर वेगळा विषय आपण तो विनाकारण लोकांचं शोषण करायला लागलो असं मनाला भाव सुरू लागतो कधी कधी देवाचं जाणते पण कठीण आहे तसं किती जाणता देव आहे त्याला कळतं बरं उदाहरण सांगायचे आमचे गुरुजी ते म्हणायचे एक पोरगा कंपनीत कामाला चालला आणि जात असताना बिडी ओढत चालला सिगारेट ओढत जात असताना अचानकपणे मंदिराच्या पुढे आला अरे बापरे भैरी भवानी पुढं तिने तोंडातली बिडी काढून मागं पकडली मान खाली घेतली दर्शन घेतलं पुढं निघून गेला पुढं गेले की परत बिडी काढली सिगारेट काढून ओढत गेला आमचे गुरुजी म्हणायचे ज्या अर्थी ते मंदिराच्या पुढं गेला की समोरची बिडी पाठीमागं धरली आणि देवाला नमस्कार केला त्या अर्थी तो देवाला मानतोय घाबरला तो पण पुढं गेली की ओढतोय त्या अर्थी त्याचा अर्थ आहे देवळाच्या पुढं ओढली तरच देवीला दिसते पुढं ओढली तरच त्याला कळते मागं नाही त्याला दिसत नाही कळलं हा जो आहे जो देवाला संकोचित वृत्तीनं पाहतो देवाला व्यापक रूप त्यांना कळत नाही त्याला सर्व कळत नाही फक्त म्हणणार का तुम्ही असं काय काय ते सर्वांना प्रमाणात पाठेल बरं कोणते कोणते चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवी तो हरिवीर कोण बोलवी तो देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको तयाचे भजन चुको नये ताळी वाजवते चॅटिंग तुम्ही ऐकण्यात मग्न झाला असं तर आनंद आहे आता कधी कधी काय असं माहिती का आमचे एक विनोद करायचे तुम्ही ऐकलेलं आहे पण तरी सांगतो आमचे गुरुजी म्हणजे एका मुलीचं लग्न झालं 2 दिवसच झाले सासरीने काम झाले सुनबाई पाणी आण ती म्हणली हो आणते सासर म्हणला थांब आपल्या घरातला नेहमी कोणी आणि कधी काही काम सांगितलं तर हो नाही म्हणायचं आपल्या घरात अलाउड नाही हा म्हणायचं लक्षात राहील ती म्हणते हो आता तरी कळालं की नाही त्याला जेनेटिक्स म्हणतात रात्र जायची अशीच तिने परत सांगितलं सुनबाई आता परत सांगतो शेवट सांगतो आता आपल्या घरामध्ये हो शब्दाला अलाउडच नाही तुला कुणी कधी काही काम सांगितलं तर प्रत्येक कामाला हा बोलायचं लक्षात राहील ती म्हटली हो आता का रात्रभर सांगू का हे जेनेटिक्स नाही बदलत नाही हो आधी होता वाघ्या
दैवयोगी झाला पाघ्या येळकोट राहीन मूळ स्वभाव राहीना येळकोट राहीना 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 मूळ स्वभाव राहीना त्यांच्या कथा काळी वाजव. आता मला भीती वाटली जर त्यांना न्याय नाही दिला तर ते पडतील खाली. असं लागलं तर ते आता भलते खुल्ले होते. प्रसन्न म्हणे बरं का, माझं अतिशक्ती बोलत नाही, पण तुम्हाला रिअल सांगतो, माझं जगणं प्रॅक्टिकली बरं का, तसं बोलणं प्रॅक्टिकली तसं जगणं प्रॅक्टिकली. मी जे बोलतो ते क्रॉस करा, मी जगतो तसं तेच बोलतो. तुम्हाला इंटरनेट करावं असं बोलतच नाही. माझ्या वाक्य एवढं सुंदर परवा वाचण्यात गेलं, म्हणजे माझ्या डोक्यात क्रिएट झालं. ते मी पोरांना सांगून टाकलं. मी म्हणलो जे वाजवणं जे गाणं जे बोलणं, तिने वाक्य सोबत सांगतो. जे वाजवणं जे गाणं जे बोलणं लोक रंजना करता असतं, तिने लोक इम्प्रेस होत असतात. पण जेव्हा ते आत्मरंजनाकरता केलं जातं तेव्हा लोकांना इन्स्पायर परिणाम मिळत असतात. लोक तुमच्या गाण्या वाजवण्याने बोलण्याने प्रभावित होणं वेगळं आणि तुमच्यातून प्रेरणा घेणं वेगळं. लोक प्रभावित तर कोणालाही होतात, लोक प्रेरणा सर्वांची घेत नाहीत. लोक सर्वांना फॉलो करत नसतात. उत्सुकपणे लोकांना वाटलं पाहिजे या व्यक्तीच्या हातून मी माळच घातली पाहिजे. तुमच्या कीर्तनातून लोकांना एंटरटेनमेंट करायची वेळ नाही पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे जगण्याची. खरं तर मी आता एवढा स्ट्रगल करून उभा आहे. माझ्या सर्व तुम्हाला सांगितलं नसेल तर सांगून टाकतो. माझा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एक पाय माझा मांडीपासून कट केला आहे. मी ज्या पायावरती उभा आहे तो आर्टिफिशियल लेग आहे. मांडीपासून हा नकली पाय पूर्ण आवाज येत असेल. आता गाडीत बसले की मला पाय काढून ठेवायचा आहे. मुंबईच्या हिरानंदाने हॉस्पिटलला ॲडमिट होतो मी. 5.5 लाखाला दुसऱ्या देशातून आणला आहे. पण ज्या दिवशी मी ICU मला कळलं की डॉक्टरने माझा पाय कट केला आहे, त्याशी मी फक्त एकच संकल्प केला होता, जर परत मी कीर्तनाचा संप्रदायाच्या प्रचाराकरता उभा राहिलो तर पांडुरंगाला एक शपथ घेऊन सांगतो, 12 महिने तरी किमान कोणी किती आग्रह केला तर बसणार नाही. आता हे 12 वर्ष चालू आहे. 21 फेब्रुवारी 2025ला माझ्या एका पायावरती उभं राहण्याचे एक तप पूर्ण होते. म्हणजे अगोदर 20 वर्ष 2 पायावरती बोललो, ठीक आहे. आता याचं एक तप पूर्ण होते. निष्ठेन मी समर्पित बुद्धीने, नाही तर थोडं जरी का हल्लं तर डिस्टर्ब होण्यासारखं काय केलं. कारण मी पाय गेल्याचं दुःख तुम्हाला काय भांडवलं करणार नाही की तुम्हाला इम्प्रेस करण्याकरता उभाच नाही. मी फक्त याच करता समाज, माझा चेहरा नाही बदलणार कधी. मी तर एवढा समर्पित आहे. दुसरा गेला तर तेव्हा प्रसन्न मनाने कीर्तन करेल, त्याच्यात नाही बदल होणार काही, त्याचं काही कारण नाही. तर आता ते समर्पित झालं, त्याचा विषय संपला. त्याच्याकडे मागू नका, काही तक्रार करू नका. जेव्हाही जे घडतं तेव्हा त्याची इच्छा असते. ईश्वर कधी कोणाचं वाईट करायला बसलाच नाही ना. तो सर्वांचा दैव आहे, तो कशाला वाईट करेल. कदाचित त्याने ज्या टायमाला जो निर्णय घेतला तो कदाचित तो चांगलाच होता. चांगलंच म्हणून जगा. तुमच्याबद्दल पहिल्यांदा घटना घडली असेल, मृत्यू तर पहिल्यांदा घडली नाही. जेही घडलं इट्स ओके म्हणून जगायला लागा. माळिया जीव ते नेले ते निवांतची ठेले, त्या पाण्याची केली व्हावे लागेल त्या नावाची भाषा आहे. तेव्हा त्याचं जाणते पण फार कठीण आहे, तो कळणं कठीण आहे. म्हणून तर जसं देवाला जाणता म्हणतात, ह्या देवाला सर्व कळतं की नाही, सर्व कळतं. तसं जाणता हा शब्द छत्रपती शिवरायांकरता वापरला तुकोबांनी. जाणता राजा म्हणतात ना छत्रपती शिवराय, जाणता राजा. जाणता शब्दाची उत्पत्ती रामानामध्ये, वृत्ती अपराध सर्वत्र स्वामीनो दंड इष्यते. सांगतो भजन करा. विठला 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 विठला. मी माझ्या गळ्यातला हार विनिकरला घालत नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे की नाही. मी घालत नाही कधी. आपण विनिकरला बसण्याकरता आसन दिले का नाही. मग तुम्ही त्यांना पूज्य मानता हे सिद्ध झालं. तुम्ही रेग्युलर मॅटवरती बसलात, उभा आहे बरोबर रवी महाराज, आणि त्यांना मॅटच्या खाली परत एक चादरी दिली का, तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट केला. मग माझ्या गळ्यातला उष्टाहार मी त्यांना घालणे हा अनरिस्पेक्ट वाटत नाही तुम्हाला. मी माझा हार यात आता किमान हा 1000 रुपयांचा हार असेल, हां 400-500 हजार काहीतरी असेलच ना. कधी कधी आमच्याकडे 2-2, 3-3, 4-4 हजाराचे हार पडतात. भले मोठे गुलाबाचे फुलं ते काढणं जाण्याकडे, पण तरी कधी मी गाडीला हार बांधत नाही. मी विनेकडे तर घालतच नाही, कारण मला असं वाटतं ते माझ्या वडिलाच्या वयाचे. माझ्या गळ्यात एकदा हार घातला की तो उष्टा झाला. आणि शास्त्र असं सांगतं, बोलणारा व्यक्ती हा व्यास असतो आणि विनेकर ह्या नारद असतो, आणि नारद हे व्यासांचे गुरु आहेत.
कीर्तनकाराचा हार विनेकाच्या गळ्यात गेलाच नाही पाहिजे असा माझा वाचा आहे. का घालावा, काय कारण आहे त्याला छोटं समजणं? तुम्ही मोठंच समजता, एवढं रिस्पेक्ट त्याचा खाली बसण्याकरता लागताय, तर मग आपल्या गळ्यातला हार दुसऱ्या घालणे गोष्टीपणाचं लक्षण नाही आहे. काय कारण नाही ना. मी घालत नाही, शास्त्र सांगितलं आपल्या समान नाही. मी गाडीला घालत नाही मारुती महाराज, 5-5 हजारचे गाडीला घालत नाही. का घालत नाही? तर तुम्ही गाडीला जर लक्ष्मी मानताय, नाही कळलं? मग तुम्ही तुमच्या गळ्यातला उष्टहार लक्ष्मीला घालणार, एवढे तुम्ही मोठे नाहीत ना, एवढे तुम्ही मोठे नाहीत ना. घ्यायचं तर गाडीला स्वतंत्र नावा घ्या. हा एकदा इथं पडला, विषय संपला. याचा अधिकार फक्त तुमच्यापेक्षा तुमच्या शिष्याला घाला, तुमच्यापेक्षा अर्थ याचना त्याच व्यक्तीला आहे. तुमच्यापेक्षा पूज्य व्यक्तीला कसं घालू शकता? कारण तुमच्यापेक्षा सामान्य माणूस तुमचा प्रसाद म्हणून गेले, पण ज्याच्याकडून तुम्हाला प्रसाद घ्यायचा त्याच्या गळ्यात कसा घालू शकता तुम्ही? हा भाव आहे, सरळ आहे माझं क्रॉस बोलणं वाचतं. तुम्ही का घालत, तुम्ही उत्तर द्या त्याचे. मी का घालत नाही त्याचे परफेक्ट मी भागवतातले उदाहरणं सांगितले. तुम्ही का घालता त्याचे तुम्ही उत्तर द्या. माझा प्रश्न आहे तुमच्याकरता, उद्या उत्तर द्या फोन करून. काय कळलं? विनय घाला स्वतंत्र घाला, विनय करायला स्वतंत्र घाला. ही जी परंपरा नाही ती नाहीच आहे, काही कारण नाही. मला अनरेस्पेक्ट वाटतं ते, माझ्या मनाला बुद्धीला पडत नाही. मी नाही ती घटना ॲक्सेप्ट करत नसतो. कीर्तनात पकवास का खाली गोडीवरती असं म्हणून कीर्तन चाल का म्हणतं? मी प्रत्येक कीर्तनाच्या एक शब्दाचा सध्या स्टडी करतो. कीर्तनाच्या संदर्भाने कोणताही प्रश्न पडला की माझा सूर असतो त्या विषयाच्या संदर्भाने. का? कारण येणाऱ्या कालखंडामध्ये लोक जेव्हा तुम्हाला विचारतील तेव्हा तुम्हाला त्याची उत्तर द्यावी लागतील. चला, माझा जाणता शब्द असून पुढे लांबेल. भृत्य अपराधी सर्वत्र स्वामींना दंड इष्यते. छत्रपती शिवरायांना जाणता राजा का म्हणतात, त्यांचा एक प्रसंग फार गोड आहे. माझा विषय लांबेल थोडा, काही 1-2 मिनटं घेऊ चालेल? शेवटच्या चरणात याच्या अगोदर 2 मिनटं घेऊ. एकदा टाळी वाजव बरं. त्याकडे वेळ संपला आहे, पुढे पोहोचायचे. आणि आपल्या सर्वांनी वेळेत सुरू केल्यानंतर थांबलं पाहिजे. वक्ता किती मोठा झाला, वेळेच्या पुढे बोलल्या तो शाणा ठरत नसतो. मी पाहिलं नाही आचार्य पुढे पळायला घडत पळणं तू त्याच्याच पद्धतीने पळाले. फक्त माझं लक्ष नव्हतं तुमच्याकडे पाहण्याच्या नादात. काय घडलं होतं माहिती का? छत्रपती शिवरायांचे मोठे भाऊ, त्यांचं नाव संभाजीराजे, विजापूरला कणकवलीच्या युद्धामध्ये शिवरायांचं राज्य इकडं वाढावं म्हणून शिवरायांच्या राज्यामध्ये 2 व्यक्तीचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले आणि शिवरायांचे मोठे भाऊ संभाजीराजे भोसले. प्रचंड विद्वान, प्रचंड ज्ञानी. म्हणजे शिवाजीराजे, संभाजीराजे आणि परत शहाजीराजे, हे 2 भाऊ राजे जर एकत्र झाले त्या पृथ्वीतलावरती माणूस जिवंत ठेवला नसता. असे कर्तबगार ज्यांचे हात होते, ज्यांचं मनगट आणि मेंदू एवढा मजबूत होता. पण जेव्हा हे आलमगिरी बादशाहला ही घटना कळाली की शहाजीराजे आपल्याकडे राहतात, निजामशहाला कळाले, संभाजीराजे आपल्या गोठात येत, पण जर का उद्या ही त्या राज्याला मोठं केलं हे एक झाले तर खेळ पांगेल म्हणून त्यानं दाव साधला आणि संभाजीराजांना धोका करून कणकवलीच्या युद्धामध्ये ठार मारलं. विजापूरला जर कधी गेला तर विजापूरपासून 6 किलोमीटर अंतरावरती संभाजीराजांचा वध झाला. आणि कोणी केला? अफजलखानाने. अफजलखानाने संभाजीराजांना ठार मारलं. बातमी जेव्हा शहाजीराजांना कळाली, सुन्न झालं मन, त्यांना काबीज केलं, त्यांचाही वार झाला. त्यानंतर जिजाऊ मासाहेबांना घटना कळली, दुःख का अश्रू असते रानावर. शिवाजीराजांना ही घटना कळाली तेव्हा शहाजीराजाला प्रचंड मोठं वाईट वाटलं. कारण शिवाजीराजाला संभाजीराजाने घोडा दिला होता आणि त्या घोड्याच्या सोबत एक पत्र लिहिलं होतं. मोठा भाऊ या नात्याने शिवरायांना पत्र लिहिलं होतं, यस्य अश्वतस्य मैदिनी, यस्य अश्वतस्य सौख्यम, यस्य अश्वतस्य साम्राज्यम. म्हणजे ज्याच्याकडे घोडा आहे त्याच्याकडे पृथ्वीचं राज्य आहे, ज्याच्याकडे घोडा आहे त्याच्याकडे जगातलं सर्वात मोठं सुख आहे. म्हणून शिवाजीराजाला संभाजीराजे म्हणले, राजा घोड्यावरती प्रेम करा, स्वराज्य ताट आणि संघ स्वराज्य तयार होईल. एक वस्तू देत असताना असंच एकदा घटना घडली. थोडा काळ गेला तेव्हा संभाजीराजानं प्रत्यक्ष वाघाला फाडला. जसा ह्या संभाजीराजांनी फाडला शिवरायांचे पुत्र संभाजीराजे, तसाच त्याही संभाजीराजांनी फाडला. त्याच्या वाघाच्या नख्या काढल्या, त्या एका सुंदरपैकी गोंबल्या आणि त्याचं एक धारदार हत्यार बनवलं आणि हे हत्यार आपल्या भावाच्या उपयोगाला येईल म्हणून संभाजीराजानं वाघ नक्की शिवरायांकरता पाठवली. संभाजीराजाला ठार मारलं अफजलखानाने. दिवस उलटले आणि परत शिवरायांना मुलगा झाला. 14 मे 1657 पुरंदर किल्ली होती. धुरंधरच्या पुढे युगंधर जन्माला आला. आता संभाजीराजांचा जन्म झाला. आपला भाऊ आपल्या लक्षात राहावा आणि आपला शत्रू अखंड लक्षात राहावा म्हणून शिवरायांनी आपल्या स्वतःच्या भावाचं नाव परत संभाजीराजे ठेवले. कालखंड पुढे उघडला, कालखंड पुढे गेला. आता पुढचा इथला प्रसंग प्रतापगडचा मी अधिकचा घेणार नाही. आणि जेव्हा शिवरायांना अफजलखानचा कोथळा फाडला तेव्हा बोटं शिवरायांची होती, मात्र वाघनख्या संभाजीराजांनाच बरोबर होत्या ज्या संभाजीराजा अफजलखानाने मारलं होतं. ते बदला गेला म्हणतात, फिरून चक्र तिथं येत असतं. त्या बनवलेल्या वाघनख्या संभाजीराजांना होत्या ज्या संभाजीराजा अगोदर अफजलखानाने मारला.
इतिहास शोधून पहा, क्रॉस चेकिंग करून पहा, इथपर्यंतचा इतिहास आहे. आणि त्याच इतिहासातला एक प्रसंग याकरता कारण दिलेल्या घोड्यावरती काय प्रेम होतं राजाचं. एक दिवशी तो घोडा उपवाशी राहिला, खरारा करत नाही पाहून राजा सुन्न झाले. सायंकाळचे 6 वाजले होते. राजानं सांगितलं वैद्यांना पाग्यामध्ये जा, काय घडतं आहे. ते सांगितलं राजा घोडा खरारा करत नाही. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, रात्री 9-10 वाजले. राजे महासाहेबांना सांगितलं राजा जेवून घ्या. राजाने सांगितलं भूक नाही. पाहता पाहता 12, 1, 2 सकाळचे 3 वाजले आणि घोडा दुरुस्त झाला. घोड्याने खरारा केला. वैद्यरांचा निरोप आला आणि सकाळी 3 वाजता राजांचं वाक्य महासाहेब भूक लागली, जेवणाचं ताट तयार करा. वाक्य माझं इथपर्यंत थांबवतो. आपल्या राज्यातला घोडा उपवासी आहे म्हणून जो राजा सकाळी 3 वाजेपर्यंत जेवत नाही त्याला जाणता राजा म्हणतात. जाणते परत त्याला म्हणतात. मी अगोदर व्याख्याचं डेफिनेशन क्लिअर केलं. आपल्या राज्यातला एकही व्यक्ती जोपर्यंत पोटभर जेवत नाही तोपर्यंत मी खाणार नाही ही प्रतिज्ञा राजाची असते. तोच जाणता पण असतो. त्याच्याकडे जाणते शब्दाचा तो व्याप्त आहे ना, ज्याला कळतं, ज्याला समाजाचं कळतं. मग तुकोबाराचं पद आहे देवाला कळतं म्हणतो आपुली या सत्ता. त्याची सत्ता सर्वांना कळाली. तो सुंदर आहे, तो चतुर आहे. किती चतुर आहे आपण सर्व ऐकलं. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची कहाणी मुकुट सकळ म्हणे देव चतुर आहे. आपण चॅप्टर आहेत. आपला चॅप्टर पण सांगत नाही. आता तिथं भैरी परत नाराज होईल भैरवणार की नाही. आपण भलते चॅप्टर आहेत. किती चॅप्टर आहेत कल्पनेच्या बाहेर चॅप्टर आहेत. आपला चॅप्टर पण सांगत बसतो. तो माझ्याकडे एवढी भयानक दृष्टांत आहे. एकदा कल्याणला एक असा प्रसंग घडत होता. कल्याणला एका माणसाने 2007ची घटना आहे. माशा झाल्या त्या महाराष्ट्रात. माशा जेवताना माशा झाल्या होत्या म्हणून ते माशा जाण्याचं एक औषध दिलं होतं. 1 रुपयाला 1 पुडी, 1 रुपयाला 1 पुडी. माशा गायब. जेवताना सोडा, 1 रुपयाला 1 पुडी. माशा गायब. लोकांनी 5-5, 10-10 पुड्या घेतल्या. घरी गेले, लोक जेवायला बसले, पुडी सोडली. त्याच्यात एक वाक्य लिहिलं होतं उजव्या हाताने जेवा, डाव्या हाताने माशा आणा. आता कसला चॅप्टर पण आहे. कसला चॅप्टर पण आहे. 2010ची घटना माहिती ना आपल्याला. नाथाची नाथश्रेष्ठी पैठण रवी महाराज पैठणला असं घडलं होतं. एका माणसाने नाटक लावलं होतं. तिकीट होतं 2 रुपये. किती? नाटकाचं तिकीट 2 रुपये. आणि नाटकाचं नाव होतं रेड्या भूस खातो. रेड्या भूस खातो. लोकांनी 2-2 रुपये घेतले आत गेले. तर आतमध्ये त्यांनी ओरिजिनल रेड्या बांधला होता आणि तो भूस खात होता. लोक म्हणले नाटक काय तो मला रेड्या भूस खातो. ते म्हणजे हे झालं. पण नाटक काय तो मला रेड्या भूसच खातो. लोकांनी 2 रुपये गेले आणि दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडले. आणि बाहेर पडल्याच्यानंतर बाहेरचे लोक म्हणायचे आतमध्ये काय ते मला काहीच नाही रेड्या भूस खातो. अरे ते मला हे नाटक झालं. आत काय तो मला 2 रुपये देईन आत जाऊन पहा. नाही कळलं. माणसाला आपले गेले याचं दुःख नाही, दुसऱ्याचे गेले मजा वाटते हो. अशी तिने लाखो कमवली. रेड्याला भूसच खाऊ घातलं. हा कसला चॅप्टर पण आहे. देवाचा चातुर्य स्वतंत्र. किती चातुर्य आहे तो अंतकरण ओळखतो म्हणून चतुर्य. तुमच्या आता डोक्यामध्ये काय इंटेन्शन आहे, तुम्ही कोणत्या प्रपंच माझ्याकडे पाहता, तुमच्या हे त्याला कळतं, मला कुठं कळतं. तो चतुर आहे, सर्वगुण संपन्न आहे. जसा तो जाणता आहे, जसा चतुर आहे, सर्वच नाही, तसा तो जगताचा करताय, जगताचा भोगता नाही. शेवटचं चरण देव निराळा. देव निराळा, देव निराळा, देव निराळा, देव निराळा, ओ देव निराळा, देव निराळा, देव
म्हणे आदित्य विठाला तुक म्हणे देव चतुर 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 देव विठाला तुका म्हणे आदित्य विठाला तुका म्हणे आदित्य विठाला तुका म्हणे देव चतुर 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 शेवटचं चरण झालं. 11 वाजून 10 मिनटं, थोडंसं 10 मिनटं जास्त बोललो, सॉरी म्हणतो बरं का सर्वांना. मला खाली बसायचं, टाळी वाजवा ना, जोरात वाजव जरा. थांबा थांबा, महिला मंडळ वाजव ना. वा. आता पुरुष मंडळी. रवी महाराजाचा आवाज आणि तुमच्या हरिपाठाचा आवाज सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यात आहे बरं. हे जे तुम्ही भजन ऐकता का, ज्ञानोबा माऊली तुकाराम वेगळ्या वेगळ्या चालीचे भजन आहे का, ते सगळी यांना गायलेली. हरिपाठाचं ज्या सगळ्या चाली आपण ऐकता, ही यांचा हरिपाठ आहे महाराष्ट्रभर. एवढं प्रेम यांचं आणि कौतुक पा यांच्या सर्वांचा अभ्यास आहे. सर्वांचे चेहरे सात्विक आहेत, कारण हे प्रचंड संप्रवरती प्रेम करतात, प्रचंड प्रेम करतात. देव निराळा 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 देव निराळा. तुमच्या नादाने म्हणजे पुढं एवढं उंच जाणार नाही म्हणून आपलं इथं थांबलो नाही कळलं. आपल्याला कुठं जाणं एवढं थांबलं, एवढं कळावं, हेतले कळणं महत्त्वाचं आहे. एक चांगलं वाक्य सांगतो, एवढ्या वाक्यानं तुमचा उद्धार होणार आहे. तुमच्यावर भगवंताचीच कृपा होईल. आपल्याला काही येत नाही, आपण अज्ञानी असणं हा गुन्हाच नाही. आपण अज्ञानी असताना ज्ञानी समजणं हा गुन्हा आहे. नाही येत तर नाही म्हणून मोकळे व्हा, संपला विषय. भाकरी येत नाही, नाही सांगा, कुणीतरी शिकवेल. पण येत नसताना येते म्हणा तर तुम्ही करा नाही, उपाशी मरतील लोक. नाही येत नाही, गाता येत नाही, नाही येत म्हणा स्पष्टपणे, वाजवता येत नाही, येत नाही म्हणा. अरे लई सोपं आहे जगणं. कार नसताच काही येतं म्हणा, हे अवघड आहे ना. तो कोरा म्हणजे हे तर चातुर्य समजलं ते पुष्कळ झालं. देव निराळा एक श्लोकनं उभी संकने बसतो. म्हणजे शेवट करतो, शिरोक करतो. देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे. अलिप्त शब्दाचा तर विकाररहित. यस्य न हम करतो भावो बुद्धीन यस्य न लिप्यते. माऊलींची होई. आणि करणे तया हातू गडो तीही लोका घातू परी तिने केला हे मातू बोलोच नाही. एवढं ज्ञानोबा सकारात्मक बोलले. एकदा तुमचं गुणातीत शब्द आहे ना, गुणातीत पुरुषाचं आमची विचाराने भक्ती योगाने सेवेते सगुणान समितीतान ब्रह्म भूयाय कल्पते. असे सूत्र 14 देणारे. जीवन चढ झालं की जगातलं काही शिल्लक राहत नाही. जीवन तृप्त होऊन जातं का, मग तुमचं चातुर्य जगाला कळतं. हे चातुर्य कळण्यावर आपलं जीवन तृप्त झालं नाही. शेवट करतो, कारण देवाला ते कळतं. आता फक्त खाली बसायच्या अगोदर खरं विचारा, आता तुमच्या डोक्यात काय चाललं मला माहिती आहे का. मी सायकॉलॉजीचा स्टुडंट आहे का, आहे. तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन भाव ओळखू शकतो, पण तुमच्या डोक्यात काय मला माहीत नाही ना. आता माझ्या डोक्यात तुम्हाला काय माहिती का, पण आपल्या सर्वांच्या मनात तिला कळतं. भवानी मातेला कळतं, तिला कळतं म्हणून घाबरायचं. तुम्ही कुठं करा, काही काम करा. मुंबईला जर आपण कीर्तना गेलो तर पनवेलचा कळंबुरीचा एक्सप्रेस हायवेला पास झालो की आपल्या मोबाईलवरती मॅसेज वेलकम टू बॉम्बे. कळलं की नाही त्याला. तुम्ही न सांगता त्याला कळलं का, तुम्ही त्याला फोन केला, मी आलो. 20 वर्षाचं पोरगं टावरच्या खाली बसून तुम्ही कुठं फिरता त्याला कळतं. तर त्याला ज्यानं जन्माला घाता त्याला कळत असं नाही आपण कोणाच्या बांधा चोरलेत.
कोणाच्या म्हशी सोडल्यात माहिती की नाही, कोणत्या पाटात उड्या मारल्यात कळत. हे एवढं कळलं बाद झालं एक नाही, त्याला कळतं. काय कळतं ठीक नाही. फार गोड भगवंताचं वाक्य. एकदा फक्त जोरात टळेवाचं पण सांगतो. याकरता वाक्य देवाला दुसऱ्याच्या मनातलं कळतं, आपल्याला दुसऱ्याच्या मनातलं कळत नाही. म्हणतो सोबत राहणे माणसं सोबत राहतात. म्हणतात तू होतास, आत्ता तुझं नाव काढलं आणि बाजूला गेलं की म्हणतात बरं झालं गेला, बिघडलं असतं. कुंती मातेनं सांगितलं पांडुरंग आहे. पांडवांनो, माझी फक्त एवढी एक इच्छा पूर्ण व्हायची, अशी इच्छा व्हावी अशी इच्छा होती. उद्या सकाळी 12 वाजता जेवणाका जर कृष्ण आपल्या पंक्तीला असता तर मला खूप आनंद झाला असता. एवढंच फक्त तिच्या मनातलं वाक्य होतं. मी देवाचं उत्तर सांगतोय, तू किती चतुर आहे. कारण त्याचं चातुर्य दुसऱ्या त्यांना सांगितलं जाणूनी अंतकरण. कुंती मातेचा शब्द ऐकून सर्वांनी माना खाली घातल्या. का? कारण पांडव राहत होते हस्तिनापुरात आणि देव राहत होता द्वारकीत. आताचं काय हेलिकॉप्टर नव्हतं जाऊन अर्ध्या तासात आणायला, कम्युनिकेशन नव्हतं देवाने गावाने, ठीक आहे. सर्वांचे चेहरे पडले. अर्जुना सांगितलं आई थोडं आदल्या दिवशी तरी सांगायचं. किती माझे घोडे वेगवान असेल तरी 2 दिवस तर लागतीलच ना, उद्या कसं शक्य आहे. भीमानं आईचा चेहरा पाडलेला पाहिला. आईला सांगितलं बाई आई काळजी करू नको, झोप, मी घेऊन येतो देवाला. आईला वाटलं अर्जुनाची घोडे पळत भीमाची गदा कशी पळाली. तो म्हणा झोप. सर्व झोपली. सकाळी सगळी उठली, भीमत नाही ना उठलं. भीमाने आवाज दिला भीमाला आईनं, बाळा अरे देवाला 12 वाजता आणायचं, तू झोपलास. आई 12ला आणायचं ना, झोप म्हणला, येतो घेऊन. शेवटी भीम उठला आणि भीमाने एवढंच वाक्य सांगितलं आई माझ्यासह देवाच्या जेवणाचं ताट तयार कर. 12 वाजलेत ना, काट्यावर काटा चढलाय, देवाला घेऊन येतो. हातामध्ये तुपाची वाटी घे, आलो देवाला घेऊन. महालाच्या बाहेर गेला, हातामध्ये गदा घेतली, गरगर गरगर उंच फिरकावली, उंच फेकली, खाली मांडी घालून भजन श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण 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 कृष्ण. सर्व दिशा आलेली गदा. भीमाच्या डोक्यात पण की देवाने सगुण रूप धारण केलं. गदा वरचीवर पकडली. भीमानं सांगितलं भीमा हा काय आरमोठपणा आहे, एखादा कॉल करायचा. भीमानं सांगितलं सकाळी लावला पण कोणतरी बाईनं उचलला. दिस फॅसिलिटी नॉट अवेलेबल ऑन युअर टेलिफोन. ही सुविधा तुमच्याकडे उपलब्ध नाही. म्हणून देवा हे असं करावं लागलं. आता दोघांच्या प्रश्नाचं वाक्य थांबतो, माऊलींचं भजन घेतो. पहिला भीम बोला, देवा मी एक प्रश्न तुला विचारतो, त्याचं उत्तर तू मला दे. आणि मग देवाने सांगितलं मी एक तुला प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर दे. पहिला देवाने प्रश्न विचारला, वरून येणारी गदा म्हणजे तुझा मृत्यू, तुला भीती नाही वाटली? एक तर पहिलेच भक्त कमी, तू नमुन्यावरही मेला असतास. तेव्हा भीमाचं एकच वाक्य, देवा मला तुझ्यावर एवढा प्रचंड विश्वास आहे, जसं एकुलता एक पोराला बापाने उलटं धरावं आणि सांगावं बाळ्या सोडू का, तर बाळ हसतं. ते सांगतं पप्पा मला माहिती आहे तुम्ही उडी मारा पण मला पडू देणार नाहीत. तसं देवावरून आलेली गदा तू तुझ्या डोक्यात पडून घेतली असतीस पण माझ्या पडूच दिली नसतीस. एवढा विश्वासी म्हणून हसत होतो. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. माझ्या गदा हस्तिनापुरात डोक्यात पडते हे मी तुला द्वारकीतून सांगितलं नव्हतं, तू कसा आला? तेव्हा देवाचं उत्तर आहे, माझ्या भक्ताच्या अंतकरणात कुठं कोणता भाव आला हे मला कळतं, मी तसा वागतो म्हणून लोक मला चतुर म्हणतात. जाणून अंतर वर्त तसे ज्ञानेश्वर हात एकदा वरती घ्या, वरती 30 सेकंदाची शून्य सरस्वती सरपंच तुमच्या करा ना. हां त्याच्यावर 31 सेकंद. तुम्ही पण दिसले पाहिजे, सगळे दिसले पाहिजे, मी पण दिसलो पाहिजे. सर्वांचे हात तुमच्या जगभर दिसणार आहे ना. हां आणि सर्वांनी म्हणा तुकाराम 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 तुकाराम.